एक असा दुटप्पीपणा असतो की इतके वर्ष असताना सुद्धा त्यावेळेला आपण महिला सक्षमीकरण आणि या सगळ्या गोष्टी आपण बोलत असतो. पण या महायुती सरकारच्या 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं नुसतं धोरण आखून आम्ही थांबलो नाही, तर प्रत्येक डिपार्टमेंटकडनं, प्रत्येक विभागाकडनं एक तरी योजना ही महिलांसाठी किंवा मुलींसाठी आणली गेलेली आहे. त्याच्यामुळे लोकांना किंवा जनतेला ते कळतंय आणि त्याचाच प्रतिसाद हा त्यानिमित्ताने मिळत आहे सगळीकडे. पण या लाडकी बहीण योजनेतनं आपण जे काही 1500 रुपये देतोय, तुम्हाला खरंच असं वाटतं का की यामुळे महिलांचं सक्षमीकरण झालंय किंवा सक्षमीकरणाकडे आपण कुठेतरी वाटचाल करतोय असं तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतं की आपण सक्षमीकरणाकडे वाटचाल करतोय. अनेक पावलं याआधी सुद्धा उचलली गेलेली आहे. मी नाही असं म्हणणार नाही. अनेक धोरणं आखली गेली. या 4थ्या महिला धोरणमध्ये आम्ही प्रयत्न हा केला की प्रत्येक विभागाला एक इंडिकेटर द्यावं. प्रत्येक विभागाच्या माध्यमातून काही ना काही योजना ही महिलांसाठी राबवण्यात यावी. ही जी पावलं आहेत ही पहिल्यांदा उचलली गेलेली आहेत. जसं महिला व बालविकास विभाग हा महिलांसाठी आणि बालकांसाठी कार्यरत असणार आहे, त्याच्यातून लाडकी बहीणसारखी योजना असेल, लेक लाडकीसारखी योजना असेल. त्याचबरोबर आपण उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आणलेली योजना असेल. परिवहन विभागाने 50% महिलांना एस-टी बसमध्ये प्रवास करत असताना सवलत असेल. शिक्षण विभागाने त्यांचे गणवेश हे करत असताना महिला बचत गटांना ते देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर उद्योग विभागाने हा निर्णय घेतला की जी इंडस्ट्री किंवा जो सेटअप 30% महिलांना रोजगार देईल त्यांना इन्सेंटिव्ह जास्ती प्रमाणात देता येतील. त्यामुळे असे प्रत्येक विभागाने निर्णय घेतले आणि त्यातून ही एक पावलं आपण उचललेली आहेत महिला सक्षमीकरणाकडे. हां, अजून खूप पुढे आपल्याला अजून काम करायचं आहे, नाही अशातला भाग नाही. आम्ही पिंक रिक्षा एक योजना आणली शहरामध्ये, ज्याच्यातून महिलांच्या सुरक्षतेकडे आणि त्यातून त्यांना रोजगार पण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहोत. त्यामुळे अशी अनेक पावलं उचलली गेली. मी म्हणेन की साधारणपणे हे 40-50% असेल. अजून पुढचा 50%चा पल्ला आपल्याला गाठायचा.